Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see the first example on the topic contract costing. In the previous lecture, we started with this new topic, and in that previous lecture, we have seen the meaning of contract costing and different features of contract costing. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग हा नवीन टॉपिक सुरू केलेला आहे आणि या पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग म्हणजे काय आणि कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगचे वेगवेगळे वैशिष्ट्ये कोणकोणते असतात हे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. या लेक्चरमध्ये आपण कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगवरील पहिलं एक्झाम्पल पाहणार आहोत. In the previous lecture, we have seen that contract costing is one of the method of costing. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग ही एक कॉस्टिंगची मेथड आहे जी कुठे वापरली जाते. द कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग मेथड इज यूज्ड टू कॅल्क्युलेट द कॉस्ट अँड प्रॉफिट ऑफ द कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट्स अंडरटेकन बाय द बिझनेस. आपल्या बिझनेसने जर काही कन्स्ट्रक्शनचे कॉन्ट्रॅक्ट्स घेतली असतील तर त्या कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टचे किती खर्च झाला आणि त्या कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टमधून किती प्रॉफिट झाला हे फाइंड आउट करण्यासाठी ही कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग मेथड जी आहे ती वापरली जाते. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द एक्झाम्पल नंबर 1. Okay, you should read the example, you should watch this video very carefully because this is the first example, and if you understand this example then definitely you will be able to solve the remaining examples very easily. Okay, so let's start with the example. This is example number 1. A building contractor has undertaken construction work at a contract price of rupees 2,50,000. ओके, दिस इज द फर्स्ट सेंटेन्स ऑफ दिस एक्झाम्पल. पहिल्या सेंटेन्समध्ये काय सांगितलं आहे, एक बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर आहे. जो बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणजे तो बिल्डिंग बांधण्याचं काम करतो. हॅज अंडरटेकन मीन्स स्टार्टेड कन्स्ट्रक्शन वर्क. त्याला एक कन्स्ट्रक्शनचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. ते कॉन्ट्रॅक्ट त्यानं चालू केलं आणि त्याची कॉन्ट्रॅक्ट प्राईस किती आहे तर कॉन्ट्रॅक्ट प्राईस आहे 2,50,000. आता प्रश्न येतो कॉन्ट्रॅक्ट प्राईस म्हणजे काय. कॉन्ट्रॅक्ट प्राईस मीन्स द प्राईस ॲट विच द कॉन्ट्रॅक्टर कम्प्लीट्स द कॉन्ट्रॅक्ट अँड फॉर धिस पर्पज ही चार्जेस धिस मच अमाऊंट फ्रॉम द कस्टमर. कॉन्ट्रॅक्टरला जे काय काम मिळालं आहे बिल्डिंग बांधण्याचं, ते बिल्डिंग बांधण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर कस्टमरकडून किती रुपये घेणार आहे त्या किमतीला कॉन्ट्रॅक्ट प्राईस असं म्हटलं जातं. आपल्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे की कॉन्ट्रॅक्ट बिल्डिंग बांधण्याचं मिळालं आहे आणि त्याची प्राईस आहे 2,50,000. म्हणजे बिल्डिंग बांधल्याबद्दल कॉन्ट्रॅक्टरला कस्टमर म्हणजेच कॉन्ट्रॅक्टीकडून 2,50,000 रुपये मिळणार आहेत. पुढे सांगितलं आहे स्टार्टेड द एक्झिक्युशन ऑफ वर्क. काम करायला सुरुवात कधी झाली ऑन 1 जानेवारी 2020. त्यांनी सांगितलं आहे कामाला सुरुवात 1 जानेवारी 2020ला केली आहे. म्हणजे 1 जानेवारीला काम सुरू झालं आणि पुढे सांगतात फॉलोइंग आर द डिटेल्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट अप टू 31 डिसेंबर 20. आपल्याला ती जी काय माहिती दिलेली आहे ती इयर एंडेड काय सांगितलं आहे 31 डिसेंबर 2020 अखेरची आपल्याला माहिती दिलेली आहे. आता नॉर्मली आपण शिकलो आहे की अवर फायनान्शियल इयर एंड्स ऑन 31st ऑफ मार्च. ओके, बट इन कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग वी आर गिव्हन इन्फॉर्मेशन फॉर द इयर एंडेड 31st डिसेंबर. आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे, जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन 31 डिसेंबर अखेरची आहे. याचा उपयोग काय करायचा तर इयर एंडेड 31 डिसेंबर सांगितलं आहे, त्यामुळे आपण जे काय कॉन्ट्रॅक्ट अकाउंट तयार करू किंवा जे काय बॅलन्स शीट तयार करू ते 31 डिसेंबरचीच तयार करायची. ओके, मग हे जे काय फर्स्ट इन्फॉर्मेशन दिलेली होती त्याप्रमाणे हे एक्झाम्पल आहे एका बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरचं. त्याला बिल्डिंग बांधायला मिळाली आहे. बिल्डिंग बांधल्याबद्दल त्याला किती रुपये मिळणार आहेत 2,50,000 रुपये मिळणार आहेत. बिल्डिंगचं काम 1 जानेवारीला चालू केलं 1 जानेवारी 2020 आणि आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिली आहे ती 31 डिसेंबर 2020 अखेरची आहे. ओके, काय काय इन्फॉर्मेशन दिले बघा. वी आर गिव्हन 2 columns. फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम इज अमाऊंट इन रुपीज. काय काय माहिती आहे बघा. फर्स्ट पॉईंट इज मटेरियल सेंड टू साईट. ओके, मटेरियल बिल्डिंग बांधण्यासाठी
बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनसाठी जे मटेरियल लागतं ते साईटवरती म्हणजे ज्या ठिकाणी काम चालू आहे त्याला साईट म्हणतात, त्या ठिकाणाला साईट असं म्हणतात. त्या ठिकाणी मटेरियल पाठवलं किती रुपयाचं? 85,349. ओके, हा मटेरियल खर्च आहे. बरोबर, बिल्डिंग बांधण्यासाठी मटेरियल लागतं, हा खर्च आहे. किती खर्च आहे? 85,349 रुपये. त्यानंतर दुसरा खर्च आहे वेजेस पेड टू वर्कर्स. कन्स्ट्रक्शन साईटवरती बिल्डिंग बांधण्यासाठी कामगार लागतात, त्या कामगारांना वेजेस पेड केले. किती? 74,375. वेजेस पेड करणं हा सुद्धा खर्च आहे. त्यानंतर प्लांट इन्स्टॉल्ड ॲट साईट. प्लांट मीन्स प्लांट अँड मशिनरी साईटवरती ज्या ठिकाणी बिल्डिंगचं काम चालू आहे तिथं त्या साईटवरती मशिनरी इन्स्टॉल केली. किती रुपयाची मशिनरी आहे? 15,000. आता मशिनरी ही आपली असेट आहे, बरोबर, परंतु कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगमध्ये आपण मशिनरी साईटवरती आणली, ती मशिनरी जरी असेट असली तरी तिला खर्च मानला जातो. ओके, ह्या तिसरा पॉईंट आहे. त्यानंतर फोर्थ पॉईंट आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस किती आहे? 3,167. नावामध्ये सांगितले हा सुद्धा खर्च आहे. किती? 3,167. त्यानंतर पुढचा खर्च आहे एस्टॅब्लिशमेंट म्हणजेच ऑफिस एक्सपेन्सेस. अमाऊंट आहे 4,126. ओके, हा देखील खर्च आहे. त्यानंतर पुढे सांगितलं आहे मटेरियल रिटर्न टू स्टोअर्स. ओके, मटेरियल जे होतं, जादा मटेरियल असेल ते पुन्हा स्टोअर्स म्हणजे काय? तर स्टोअर्स म्हणजे गोडाऊन. जादाचं मटेरियल गोडाऊनला परत पाठवलं. किती रुपयाचं मटेरियल परत पाठवलं? 549. ओके, ज्या ठिकाणी बांधकाम चालू आहे तिथे समजा मटेरियल जादा शिल्लक असेल, अनावश्यक असेल, एक्स्ट्रा असेल तर तिथून मटेरियल पुन्हा गोडाऊनला आपल्या पाठवलं जातं. म्हणजे जे साईटवरती मटेरियल होतं तिथून ते परत पाठवलं गोडाऊनला. 549. पुढे सांगितलं आहे वर्क सर्टिफाईड 1,95,000 आणि वर्क नॉट सर्टिफाईड 4,500. ओके, वर्क सर्टिफाईड म्हणजे काय? तर वर्क कंप्लीटेड अँड इट इज अप्रूव्ड बाय अवर ओन इंजिनियर ऑर आर्किटेक्ट. ओके, एखादा कॉन्ट्रॅक्टर ज्या वेळेला काम करतो त्याला प्रोपोर्शनेटली त्याला पैसे द्यावे लागतात. ओके, सर्व पैसे काय काम झाल्यानंतर दिले जातात असं होत नाही. ओके, द कस्टमर दॅट इज कॉन्ट्रॅक्टी हॅज टू पे प्रोपोर्शनेट अमाऊंट टू द कॉन्ट्रॅक्टर ॲज पर द पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन. काम किती टक्के पूर्ण होतं आहे त्याच्यानुसार पैसे द्यावे लागतात. आपलं काम जे आहे पहिल्या सेंटेन्समध्ये सांगितलं आहे ते काम 2.5 लाख रुपयाला ठरलेलं आहे, बरोबर. मग हे जे 2.5 लाख रुपये असतात हे पैसे देताना 50,000, 20,000, 70,000, 80,000 अशा टप्प्याटप्प्याने पैसे द्यावे लागतात. ते किती पैसे द्यायचे हे ऑलरेडी दोन्ही पार्टीजमध्ये ठरलेलं असतं. ओके, काम किती टक्के पूर्ण होते त्याच्यानुसार ते पैसे इन्स्टॉलमेंटनं दिले जातात. आणि किती पैसे द्यायचे यासाठी पहिल्यांदा किती काम झालेलं आहे हे पाहावं लागतं. ओके, आपला जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, जो काम करून देणार आहे, तो म्हणेल सपोज 2 लाखाचं काम झालेलं आहे. ओके, 2 लाखाचं काम झालं आहे असं जर आपला कॉन्ट्रॅक्टर म्हणत असेल तर आपल्याला त्या गोष्टीबद्दल जास्त नॉलेज नसतं की खरं किती रुपयाचं काम झालेलं आहे. घर बांधलेलं आहे, बिल्डिंग त्यानं बांधलेली आहे, कॉन्ट्रॅक्टर म्हणतो आहे की 2 लाखाचं काम झालेलं आहे. आपण काय करतो, आपल्या सेफ्टीसाठी आपला जो इंजिनियर असेल किंवा आपला आर्किटेक्ट असेल त्याला बोलवतो आणि त्याला दाखवतो की एवढं काम झालेलं आहे. कॉन्ट्रॅक्टर म्हणतो आहे 2 लाखाचं काम झालं, तुम्ही कॅल्क्युलेशन करा, यू आर द एक्सपर्ट. आर्किटेक्ट असेल, इंजिनियर असेल, हा बांधकामामधला एक्सपर्ट असतो. आपण एखाद्या आपल्या ओळखीच्या आर्किटेक्टला बोलवतो, इंजिनियरला बोलवतो, त्याला ते सर्व दाखवतो किती काम झालेलं आहे ते आणि त्याला सांगतो की तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट द्या की किती रुपयाचं काम झालेलं आहे. मग जो आपला इंजिनियर आहे किंवा आर्किटेक्ट आहे तो ते सर्व बांधकाम किती झाले ते बघेल आणि त्याच्यानुसार त्याचं कॅल्क्युलेशन करेल आणि आपल्याला तो सर्टिफिकेट देतो. सपोज त्यानं आपल्याला सर्टिफिकेट दिलं 1,80,000चं. ह्याचा अर्थ काय? 1,80,000चं त्यानं सर्टिफिकेट दिलं म्हणजे 1,80,000 झाले वर्क सर्टिफाईड. ओके, फॉर एक्झाम्पल आपण घेतो 1,80,000 वर्क सर्टिफाईड. आपला कॉन्ट्रॅक्टर काय म्हणत होता, किती रुपयाचं काम झालं आहे? 2 लाखाचं. परंतु आपल्या इंजिनियरने कितीचं सर्टिफिकेट दिलं? 1,80,000चं सर्टिफिकेट दिलं. म्हणजे एवढ्याला त्यानं मान्यता दिली, ॲप्रुव्हल दिलं की खरंच 1,80,000चं काम झालेलं आहे. ॲक्च्युली काम झालं होतं 2 लाखाचं.
2,00,000चं खरंच काम झालेलं, परंतु सर्टिफिकेट मिळालं फक्त 1,80,000चं. मग राहिले किती? फक्त 20,000 राहिले. त्याला म्हणतात वर्क कम्प्लिटेड बट नॉट सर्टिफाईड. ओके, 1,80,000चं सर्टिफिकेट मिळालं, त्याला वर्क सर्टिफाईड, आणि राहिलेले जे 20,000 आहेत ते काम झालं होतं पण सर्टिफिकेट मिळालं नाही, त्याला वर्क नॉट सर्टिफाईड असं म्हटलं जातं. एक्झाम्पलमध्ये, प्रत्येक एक्झाम्पलमध्ये वर्क सर्टिफाईड आणि वर्क अनसर्टिफाईडची अमाऊंट आपल्याला दिलेली असते. ओके, त्यानंतर सांगितलं आहे मटेरियल इन हँड ऑन 31 डिसेंबर. 31 डिसेंबर म्हणजे वर्षाचे शेवट. वर्षाच्या शेवटी मटेरियल शिल्लक किती आहे? 1,883. वर्षाच्या शेवटी म्हणजे हा आहे क्लोजिंग स्टॉक. आपण 11th स्टँडर्डपासून शिकलो आहे, क्लोजिंग स्टॉकचे नेहमी 2 इफेक्ट केले जातात. पुढचा पॉईंट आहे आउटस्टँडिंग वेजेस. वेजेस आउटस्टँडिंग आहेत 2,400 वर्षाच्या शेवटी म्हणजे क्लोजिंगला आउटस्टँडिंग. आपण आउटस्टँडिंगचे नेहमी 2 इफेक्ट करतो. एक इफेक्ट ॲड करतो आणि दुसरा इफेक्ट खर्च आउटस्टँडिंग आहे म्हणजे तो आपण लायबिलिटीला दाखवतो. तसेच अजून आउटस्टँडिंग खर्च आहे आउटस्टँडिंग डायरेक्ट एक्सपेन्सेस 240. आउटस्टँडिंग म्हणलं की 2 इफेक्ट करायचे. पुढचा पॉईंट आहे प्लांट मीन्स प्लांट अँड मशिनरी. कधी? वर्षाच्या शेवटी 31 डिसेंबर आहे. 31 डिसेंबर ही वर्षाच्या शेवटची तारीख आहे. वर्षाच्या शेवटची तारीख म्हणजे क्लोजिंग म्हणजे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे नेहमी करायचे 2 इफेक्ट. जसं आपण 11th स्टँडर्डला क्लोजिंग स्टॉकचा एक इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला करायचो, तसं इथं कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या क्रेडिटला करायचा. ट्रेडिंग अकाउंटऐवजी कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या क्रेडिटला एक इफेक्ट आणि दुसरा इफेक्ट नेहमीप्रमाणे क्लोजिंग स्टॉक दाखवायचा बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आणि शेवटी सांगितलं आहे कॅश रिसिव्ड फ्रॉम कॉन्ट्रॅक्टी म्हणजेच कस्टमर. ओके, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगमध्ये 2 पार्टीज असतात. एक कॉन्ट्रॅक्टर जो काम करणार असतो तो कॉन्ट्रॅक्टर, आणि जो कस्टमर आहे ज्याचं घर बांधायचं आहे, ज्याची बिल्डिंग बांधायची आहे, त्या कस्टमरला कॉन्ट्रॅक्टी असं म्हटलं जातं. त्यामुळं कोण कोणाला पैसे देईल? काम केल्याबद्दल कस्टमर कॉन्ट्रॅक्टरला पैसे देतो म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळतात. कॅश रिसिव्ड फ्रॉम कस्टमरकडून पैसे मिळाले. किती रुपये मिळाले? 1,80,000. ओके, एवढी इन्फॉर्मेशन दिली आणि पुढे सांगितले प्रिपेअर कॉन्ट्रॅक्ट अकाउंट तयार करा, कॉन्ट्रॅक्टी अकाउंट आणि ॲब्स्ट्रॅक्ट ऑफ बॅलन्स शीट. आपल्याला पूर्ण बॅलन्स शीट करायची नाही आहे, तर त्याचा फक्त ॲब्स्ट्रॅक्ट करायचा आहे. म्हणजे जेवढं पोस्टिंग बॅलन्स शीटशी रिलेटेड आहे तेवढंच फक्त आपल्याला करायचं आहे. ओके, मग आता स्टार्ट करूया. पहिल्यांदा एक्झाम्पलमध्ये कॉन्ट्रॅक्टरचं नाव काही दिलेलं नाही आहे, त्यामुळे फक्त लिहूया आपण इन द बुक्स ऑफ कॉन्ट्रॅक्टर. नाव दिलेलं नाही आहे. पहिल्यांदा घेऊया कॉन्ट्रॅक्ट अकाउंट. आता कॉन्ट्रॅक्ट अकाउंट ड्रॉ करताना दिस इज डेबिट साईड अँड दिस इज क्रेडिट साईड. डेबिट साईडला 2 कॉलम पर्टिक्युलर्स अमाऊंट, क्रेडिट साईडला पण 2 कॉलम पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट. आता ही जी डेबिट साईड आहे, ऑन द डेबिट साईड ऑफ कॉन्ट्रॅक्ट अकाउंट ऑल एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड. ओके, कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या डेबिट साईडला सर्व खर्च रेकॉर्ड केले जातात. बरोबर, कोणताही खर्च असेल तो खर्च रेकॉर्ड केला जातो डेबिट साईडला. बरोबर, आपण हे प्रिव्हियस लेक्चरमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे. आता खर्च रेकॉर्ड करत असताना फक्त सिक्वेन्स काय लक्षात ठेवायचा आणि ॲडजस्टमेंट कशावरती आहे बघा. आउटस्टँडिंग वेजेसची एक ॲडजस्टमेंट आहे, आउटस्टँडिंग डायरेक्ट एक्सपेन्सेस, अशा 2 ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेल्या आहेत. त्यामुळे वेजेसवरती ॲडजस्टमेंट आहे आणि डायरेक्ट एक्सपेन्सेसवरती सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. फक्त एक्सपेन्सेस रेकॉर्ड करताना आपण कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या डेबिट साईडला जे एक्सपेन्सेस रेकॉर्ड करणार आहोत ते रेकॉर्ड करताना सुरुवातीला सिक्वेन्स म्हणून, जसं आपण 11th स्टँडर्डमध्ये ट्रेडिंग अकाउंटची सुरुवात ओपनिंग स्टॉक आणि नंतर परचेसेस लिहायचो, हा सिक्वेन्स आहे. सेम त्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या डेबिटला सुरुवातीला नेहमी 3 खर्च यावे. पहिला खर्च मटेरियल, दुसरा खर्च वेजेस आणि तिसरा खर्च डायरेक्ट एक्सपेन्सेस. हे 3 खर्च, जसं आपण प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट करताना पहिलं डायरेक्ट मटेरियल घेतो, दुसरं डायरेक्ट वेजेस घेतो आणि तिसरं डायरेक्ट एक्सपेन्सेस घेतो आणि नंतर आपल्याला प्राईम कॉस्ट मिळते. सेम त्याप्रमाणे व्हाईल प्रिपेअरिंग द कॉन्ट्रॅक्ट अकाउंट ऑन द डेबिट साईड वी शुड रेकॉर्ड दीज 3 एक्सपेन्सेस इन धिस पर्टिक्युलर सिक्वेन्स. पहिला खर्च मटेरियलचा आला पाहिजे, दुसरा खर्च वेजेसचा आला पाहिजे आणि तिसरा खर्च डायरेक्ट एक्सपेन्सेसचा आला पाहिजे. त्याच्यानंतर बाकीचे खर्च कसेही लिहिले तरी चालू शकतात.
ओके, फक्त सिक्वेन्सप्रमाणे पहिला मटेरियल, दुसरा वेजेस आणि तिसरा डायरेक्ट एक्सपेन्सेस. मग बघा एक्झाम्पलमध्ये मटेरियल दिलं आहे का, एक एक खर्च आपण लिहूया. पहिला खर्च आहे मटेरियल, ज्याला ॲडजस्टमेंट आहे त्याला इथं स्टार करूया. ओके, पहिला खर्च मटेरियल आहे. बघा मटेरियलचा खर्च किती आहे, 85,349. हा मटेरियल सेंड टू साईट म्हणजे मटेरियलचा खर्च आहे, 85,349. बघा कॉन्ट्रॅक्टच्या डेबिटला लिहिला टू मटेरियल 85,349, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही. त्यानंतर पुढचा खर्च कोणता आहे बघा, त्यानंतर वेजेस आहे. वेजेसवर ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे अमाऊंट इनर कॉलमला वेजेसची अमाऊंट किती आहे, 74,375. कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या डेबिटला लिहिलं टू वेजेस, इनर कॉलमला 74,375. आणि त्यामध्ये ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंगची. आउटस्टँडिंग किती आहेत, ते आहेत 2,400. आउटस्टँडिंग आपण नेहमी ॲड करतो म्हणून ॲड आउटस्टँडिंग 2,400. दोन्हींची बेरीज बाहेर किती आली, 76,775. बरोबर. आउटस्टँडिंगचा एक इफेक्ट ॲड केला आणि दुसरा इफेक्ट काय करायचा, तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आउटस्टँडिंग वेजेस किती, 2,400. बरोबर. हा दुसरा इफेक्ट आपण केला. पहिला खर्च मटेरियल, दुसरा वेजेस आणि तिसरा घेत असतो डायरेक्ट एक्सपेन्सेस. बघा डायरेक्ट एक्सपेन्सेस किती आहेत, ॲडजस्टमेंट त्याच्यावर आहे 3,167. म्हणून आहे तसा खर्च लिहिला टू डायरेक्ट एक्सपेन्सेस, अमाऊंट 3,167. त्यामध्ये ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंगचीच आहे. आउटस्टँडिंग किती आहेत, 240. आउटस्टँडिंगचे दोन इफेक्ट नेहमी आपण करतो, एक इफेक्ट ॲड आउटस्टँडिंग 240, रेश ओढून बेरीज बाहेर घेतली 3,407. बरोबर. आउटस्टँडिंगचा एक इफेक्ट त्या खर्चामध्ये आपण ॲड करतो, तो ॲड केला. आणि दुसरा इफेक्ट आउटस्टँडिंग खर्च म्हणजे खर्च अजून पेड केलेला नाही, त्याला आउटस्टँडिंग म्हणतात. पेड केला नाही म्हणजे ती आपली लायबिलिटी आहे. सो सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. हे झाले सिक्वेन्सप्रमाणे पहिले 3 खर्च, पहिला मटेरियल, दुसरा वेजेस आणि तिसरा डायरेक्ट एक्सपेन्सेस. आता त्यानंतर ज्या सिक्वेन्सनं खर्च दिले ते सर्व लिहिले तरी चालतात. बघा पहिला मटेरियल झाला, वेजेस झाला. आता तिसरा खर्च आहे प्लांट इन्स्टॉल्ड ॲट साईट 15,000. ॲक्च्युली प्लांट अँड मशिनरी ही आपली असेट आहे, परंतु कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगमध्ये प्लांट ही जरी असेट असली तरी त्याला तो खर्च मानला जातो आणि सर्व खर्च हे कॉन्ट्रॅक्टच्या डेबिटला दाखवायचे. म्हणून बघा डेबिटला टू प्लांट परचेस्ड अमाऊंट किती, 15,000 रुपये. ओके, याचे फक्त एकच इफेक्ट, फक्त आउटस्टँडिंग असेल, क्लोजिंग स्टॉक असेल तर त्याचे 2 इफेक्ट केले जातात. पुढचा बघा, आता फर्स्ट स्लाईडचे सर्व पॉईंट झालेले आहेत. पुढचा आहे एस्टॅब्लिशमेंट ऑफिस एक्सपेन्सेस. हा खर्च आहे, सर्व खर्च डेबिटला किती, 4,126. मग बघा डेबिट साईडला खर्च टू एस्टॅब्लिशमेंट चार्जेस 4,126. सर्व खर्च घ्यायचे कॉन्ट्रॅक्टच्या डेबिटला. त्यानंतर पुढचं आहे मटेरियल रिटर्न टू स्टोअर्स. आपण साईटवरचं मटेरियल गोडाऊनला, स्टोअर्स म्हणजे गोडाऊनला परत पाठवलं. किती रुपयाचं, 549. मटेरियल परत पाठवलं. मग बघा मगाशी आपण मटेरियलचा खर्च डेबिटला घेतलेला आहे, मटेरियल डेबिटला आपण देतो. मग तिथलं मटेरियल समजा आपण परत पाठवलं म्हणजे साईटवरचं मटेरियल गेलं, परत गेलं. मटेरियल आलं की डेबिटला, जो आपला रिअल अकाउंटचा नियम आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, आलं की डेबिट. मटेरियल बिझनेस साईटवर आलं की ते डेबिटला आणि साईटवरचं मटेरियल गेलं की ते घ्यायचं असतं क्रेडिटला. क्रेडिट व्हॉट गोज आउट. बरोबर. जो रिअल अकाउंटचा नियम आहे, डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट, तो इथं वापरायचा. मटेरियल साईटवरती आणलं की डेबिटला आणि मटेरियल साईटवरचं नेलं परत रिटर्न केलं किंवा एखाद्याला दिलं की ते घ्यायचं क्रेडिटला. मग बघा आपण मटेरियल परत पाठवले म्हणून ते घेतलं क्रेडिटला, किती, 549 रुपये. त्यानंतर पुढचे 2 पॉईंट आहेत वर्क सर्टिफाईड आणि वर्क अनसर्टिफाईड. सर्टिफाईडची अमाऊंट 1,95 आहे, अनसर्टिफाईडची अमाऊंट आहे 4,500. आता एक्झाम्पलमध्ये बघा आपलं कॉन्ट्रॅक्ट किती रुपयाचं आहे, आपलं कॉन्ट्रॅक्ट आहे 2.5 लाखाचं. 2.5 लाखापैकी 1,95,000चं काम सर्टिफाईड आहे, म्हणजे काम झाले पण आहे आणि त्याला सर्टिफिकेट पण मिळालं आहे, ॲप्रुव्हल पण मिळाले. आणि 4,500चं काम झालं आहे परंतु त्याला सर्टिफिकेशन मिळालं नाही, संमती ॲप्रुव्हल मिळालं नाही. असं हे दोन्ही मिळून आपलं काम किती झालं आहे पूर्ण, तर 1,95,000 आणि 4,500, 1,99,500चंच काम झालेलं आहे. म्हणजे सांगा आपलं एकूण काम आहे 2.5 लाखाचं, 2.5 लाखापैकी 1,99,500चं काम झालं
म्हणजे काम कंप्लीट झालं आहे का अपूर्ण आहे, तर वर्षाच्या शेवटी काम हे अपूर्ण आहे. वर्षाच्या शेवटी म्हणून त्याला आपण म्हणतो क्लोजिंग. आणि अपूर्ण आहे म्हणजे अजून काम चालू आहे, काम चालू आहेला आपण म्हणतो वर्क इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोग्रेस म्हणजेच काय, काम चालू आहे. वर्क इन प्रोग्रेस म्हणजे हा झाला वर्षाच्या शेवटीचा क्लोजिंग WIP. आणि क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉकची नेहमी दोन इफेक्ट करायचे. एक इफेक्ट करायचा असतो कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या क्रेडिटला. बघा इथं मग बाय क्लोजिंग WIP असं हेडिंग द्यायचं, त्याला अंडरलाईन, एक वर्क सर्टिफाईड डॅश करून दुसरं वर्क अनसर्टिफाईड, दोन्हीच्या अमाऊंट घेतल्या 1,95 आणि 4,500. ह्या अमाऊंट ॲक्च्युली तुम्ही इनर कॉलमला घेऊन त्याची खाली बेरीज पण बाहेर फक्त घेतली तरी चालते. दोन्हींची बेरीज बाहेर किती येईल, 1,99,500. हा झाला एक इफेक्ट क्लोजिंग WIPचा. हा एक इफेक्ट केला. दुसरा इफेक्ट क्लोजिंग स्टॉकचा कुठे करतो, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बघा असेट साईडला क्लोजिंग WIP दोन्हींची बेरीज घेतली एकदम 1,99,500. ओके, इथं जे अमाऊंट दोन्ही आपण सेपरेट बाहेर लिहिल्या त्याच्याऐवजी त्या एकत्रसुद्धा आपण इनर कॉलमला अमाऊंट घेतल्या आणि त्याची बेरीजसुद्धा आपण बाहेर घेऊ शकतो 1,99,500. ओके, क्लोजिंग WIP म्हणजेच क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. क्लोजिंग स्टॉक म्हटलं की त्याचे दोन इफेक्ट करायचे. एक इफेक्ट कॉन्ट्रॅक्टच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला. त्यानंतर बघा वर्क सर्टिफाईड झालं, वर्क अनसर्टिफाईड झालं. त्यानंतर मटेरियल इन हँड ऑन 31 डिसेंबर 2020. 31 डिसेंबर म्हणजे वर्षाच्या शेवटी एवढं मटेरियल शिल्लक आहे. वर्षाच्या शेवटी म्हणजे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे करायचे नेहमी दोन इफेक्ट. किती रुपयाचं मटेरियल शिल्लक आहे, 1,883. मग क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट कुठे आहे, तर तो करायचा असतो कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या क्रेडिटला. बघा बाय मटेरियल इन हँड ऑन 31 डिसेंबर 1,883. बरोबर, क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट. एक इफेक्ट केला कॉन्ट्रॅक्टच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट क्लोजिंग स्टॉकचा बॅलन्स शीटच्या असेट साईडला 1,883 मटेरियल इन हँड. बरोबर, मटेरियल शिल्लक आहे वर्षाच्या शेवटी म्हणजे हा मटेरियलचा झाला क्लोजिंग स्टॉक. पुढे मटेरियल नंतर काय बघा, पुढचा आहे प्लांट ॲज ऑन 31 डिसेंबर. किती आहे शिल्लक, 11,000. 31 डिसेंबर म्हणजे वर्षाची शेवटची तारीख. वर्षाची शेवटची तारीख म्हणजे क्लोजिंग स्टॉक. प्लांट अँड मशिनरीचा क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे नेहमी करायचे दोन इफेक्ट. एक इफेक्ट करायचा कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या क्रेडिटला. बघा बाय प्लांट ॲज ऑन 31/12 किती अमाऊंट आहे, 11,000. हा झाला एक इफेक्ट कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या क्रेडिटला. आणि दुसरा इफेक्ट करायचा क्लोजिंग स्टॉकचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बघा असेट साईडला प्लांट किती रुपये, 11,000 रुपये. बरोबर, हा देखील इफेक्ट झाला. त्यानंतर एकच पोस्टिंग फक्त राहिलेलं आपलं. बघा कॅश रिसिव्ड फ्रॉम कॉन्ट्रॅक्टी. आपल्याला कॅश मिळाली कॉन्ट्रॅक्टीकडून. आपण हे जे सर्व अकाउंटिंग करतो ते कॉन्ट्रॅक्टरसाठी करतो, बिझनेसमनसाठी. कॉन्ट्रॅक्टर जो लोकांचं घर बांधतो, बिल्डिंग बांधतो किंवा ब्रिज बांधतो, डॅम बांधतो, त्या कॉन्ट्रॅक्टरसाठी हे आपण अकाउंटिंग करतो आहे. या कॉन्ट्रॅक्टरला आपल्याला कॅश मिळाली. किती रुपये मिळाले, 1,80,000. कुणाकडून कॅश मिळाली, कॉन्ट्रॅक्टीकडून. मग पैसे मिळाले म्हणजे जर्नल एंट्री काय होईल सांगा, पैसे मिळाले म्हणजे कॅश अकाउंट डेबिट. बरोबर, कॅश अकाउंट डेबिट. आणि हे कुणाकडून मिळाले, तर हे पैसे मिळाले कॉन्ट्रॅक्टीकडून. मग आपला नियम काय, पैसे मिळाले म्हणून कॅश अकाउंट डेबिट आणि कुणाकडून मिळाले, कॉन्ट्रॅक्टी म्हणून टू कॉन्ट्रॅक्टी अकाउंट. ओके, कारण कॉन्ट्रॅक्टीला क्रेडिट का दिलं, कारण कॉन्ट्रॅक्टी म्हणजे कस्टमर. कस्टमर हा व्यक्ती आहे. बरोबर, व्यक्ती म्हणजे पर्सनल अकाउंट आणि कस्टमरनं पैसे दिले म्हणजे कस्टमर हा देणारा आहे. आपला पर्सनल अकाउंटचा नियम क्रेडिट द गिव्हर. जो गिव्हर म्हणजे देणारा असेल त्याला क्रेडिट द्या. आपल्याला पैसे आले म्हणून कॅश अकाउंट डेबिट आणि कुणी दिले, कॉन्ट्रॅक्टीने, म्हणून टू कॉन्ट्रॅक्टी अकाउंट. बघा आपण कॉन्ट्रॅक्ट अकाउंट तयार केलेलं आहे. हे कॉन्ट्रॅक्ट अकाउंट आहे, ही डेबिट साईड आहे, ही क्रेडिट साईड आहे. बरोबर, आपल्याला पैसे मिळाले म्हणून कॅश अकाउंट डेबिट. बरोबर, आणि कुणी पैसे दिले, कॉन्ट्रॅक्टीने, म्हणून टू कॉन्ट्रॅक्टी अकाउंट. म्हणून इफेक्ट करायचा कॉन्ट्रॅक्टीच्या क्रेडिटला, तिथे लिहायचं बाय कॅश अकाउंट. अमाऊंट किती, 1,80,000. ही एंट्री कशी वाचतो आपण, कॅश अकाउंट डेबिट टू कॉन्ट्रॅक्टी अकाउंट.
ही एंट्री कशी वाचायची असते, कॅश अकाउंट डेबिट, पैसे आले म्हणून कॅश अकाउंट डेबिट, आणि कुणी दिले तर कॉन्ट्रॅक्टीने म्हणून टू कॉन्ट्रॅक्टी अकाउंट. त्यामुळे हे जे अकाउंट आहे कॉन्ट्रॅक्टी अकाउंट, याला फक्त एकच एवढ्या एंट्री होते, कॉन्ट्रॅक्टी अकाउंटच्या क्रेडिटला म्हणायचं बाय कॅश अकाउंट. किती पैसे मिळाले, 1,80,000. तीच टोटल घ्यायची 1,80,000, डेबिटला घ्यायची 1,80,000, डेबिटला फरक आला 1,80,000, त्याला नाव द्यायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. एवढाच इफेक्ट फक्त या कॉन्ट्रॅक्टी अकाउंटला होतो. पैसे आले म्हणून कॅश अकाउंट डेबिट, आणि कुणाकडून आले, कॉन्ट्रॅक्टीकडून, म्हणून टू कॉन्ट्रॅक्टी अकाउंट. ओके. आता हे जे पैसे मिळालेले आहेत, किती रुपये मिळाले, 1,80,000 रुपये मिळाले. ओके. बघा आता ह्याचा अजून एक इफेक्ट काय होतो, आपण पोस्टिंग सर्व झालेलं आहे. बघा जे सर्व पोस्टिंग दिलेलं होतं ते सर्व पोस्टिंग झालेलं आहे. आता ही जी कॅश मिळाली आहे 1,80,000, याचा दुसरा इफेक्ट एक काय केला जातो, तर आपण असेट साईडला काय दाखवले, बघा असेट साईडला दाखवलं आहे की वर्षाच्या शेवटी आपण 1,99,500 रुपयेचं काम झालेलं आहे. आपलं एकूण काम कितीचं होतं, आपण जे बिल्डिंग बांधायचं काम घेतलेलं आहे ते 2.5 लाखाचं आहे. 2.5 लाखापैकी बघा 2.5 लाखापैकी काम झालं कितीचं, क्लोजिंग म्हणजे वर्षाच्या अखेरीपर्यंत 1,99,500चं काम झालेलं आहे. म्हणजे हे असेटला का आलं, कारण 1,99,500चं काम झालं आहे, म्हणजे एवढं आपण कस्टमरचं काम करून दिलं आहे, म्हणजे एवढे तरी आता आपल्याला पैसे मिळण्याचा अधिकार आहे. बरोबर, पैसे एवढे आपल्याला 100% मिळणार, म्हणून ती आपली असेट आहे. बरोबर, कारण आपण कस्टमरचं 2.5 लाखाचं काम घेतलं आहे, त्यापैकी वर्षाच्या अखेरीपर्यंत 1,99,500चं काम करून झालेलं आहे. म्हणजे कमीत कमी एवढे पैसे तरी आपल्याला मिळणारच आहेत, म्हणून ती आपली असेट आहे. किती रुपये, 1,99,500, ती आपली असेट आहे. आता या 1,99,500 पैकी आपल्याला आत्ता कस्टमरकडून मिळाले किती, 1,80,000 मिळाले. मग बघा 1,99,500चं काम केले, त्यापैकी 1,80,000 मिळाले. मग आता शिल्लक यायचे किती राहिले ते शोधण्यासाठी कॅश रिसिव्ड करायचं मायनस, कारण 1,99,500चं आपण काम पूर्ण केलेलं आहे, म्हणजे एवढे पैसे तर आपल्याला मिळणार कस्टमरकडून, आणि त्यापैकी मिळाले किती, 1,80,000 मिळाले. ओके. मग शिल्लक राहिले किती ते शोधण्यासाठी ते मायनस केलं पाहिजे, मगच आपल्याला राहिलेली रक्कम मिळेल. त्यामुळे क्लोजिंग WIP जो असेट साईडला लिहिला जातो, त्यातून कॅश रिसिव्ड जो आहे 1,80,000 तो मायनस केला जातो. हा महत्त्वाचा मुद्दा. ओके. हा झाला त्याचा दुसरा इफेक्ट. आता सर्व पोस्टिंग झालेलं आहे. आता आपण एक एक क्लोज करूया. पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच आपल्याला क्लोज करावं लागतं. कॉन्ट्रॅक्ट अकाउंट जे आहे ते ऑलरेडी क्लोज आपलं झालेलंच आहे, त्यामुळे फक्त कॉन्ट्रॅक्ट अकाउंट क्लोज करायचं. नेहमी कॉन्ट्रॅक्ट अकाउंटची क्रेडिटची बेरीज जास्त येते. बघा क्रेडिटला 549, 1,883, 11,000, 1,95 आणि 4,500 ह्या सर्वांची बेरीज आली 2,12,932. ती डेबिटला घेतली 2,12,932. त्यातून डेबिटच्या अमाऊंट कोणकोणत्या बघा, 85,349, 76,775, 3,407, 15,000 आणि 4,126 एवढ्या वजा केल्या, आणि डेबिटला फरक आला. नेहमीप्रमाणे जसं ट्रेडिंग अकाउंट P&L अकाउंट असतं, डेबिटला फरक आला की तो प्रॉफिट, आणि क्रेडिटला फरक आला की लॉस. इथं डेबिटला फरक आला आहे त्यामुळे तो प्रॉफिट. फक्त हे कॉन्ट्रॅक्ट अकाउंट आहे, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या प्रॉफिटला नोशनल प्रॉफिट म्हणतात. त्याप्रमाणे नोशनल प्रॉफिट आला किती, तर 28,275 एवढा प्रॉफिट आला. ओके. प्रॉफिट किती आला, 28,275. आता हा जो प्रॉफिट आहे, ह्या प्रॉफिटपैकी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिले, या प्रॉफिटपैकी काही रक्कम जी आहे 28,275 पैकी काही रक्कम P&L अकाउंटला ट्रान्सफर करायची असते, आणि काही रक्कम रिझर्वला. ओके. मग P&L अकाउंटला किती आणि रिझर्वला रक्कम किती ट्रान्सफर करायची हे शोधण्यासाठी आपल्याला वर्किंग नोट तयार करावी लागते. ही पहिली वर्किंग नोट आहे, कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन. पहिल्यांदा आपल्याला शोधून काढावं लागतं की आपलं किती टक्के काम पूर्ण झालेलं आहे. ओके. त्यासाठी फॉर्म्युला आहे, पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन इज इक्वल टू वर्क सर्टिफाईड डिव्हायडेड बाय कॉन्ट्रॅक्ट प्राईस गुणिले 100. आपलं किती काम सर्टिफाईड झालं आहे, म्हणजे किती कामाला ॲप्रुव्हल मिळालं आहे, सर्टिफिकेट मिळालं आहे. बघा एक्झाम्पलमध्ये वर्क सर्टिफाईड किती आहे, वर्क सर्टिफाईडची अमाऊंट आहे 1,95,000. बरोबर, म्हणून आहे तसं घेतलं. वर्क सर्टिफाईड किती, 1,95,000 डिवायडेड बाय कॉन्ट्रॅक्ट प्राईस. कॉन्ट्रॅक्ट प्राईस पहिल्यांदा दिले. बघा हे कॉन्ट्रॅक्ट किती रुपयाला करायचं ठरलेलं आहे, या कॉन्ट्रॅक्टची प्राईस आहे
2,50,000 रुपये, तेच घेतलं. कॉन्ट्रॅक्ट प्राईस किती? 2,50,000 आणि गुणिले 100 गुणाकार केला, त्याप्रमाणे टक्केवारी किती आली? 78%. म्हणजे आपलं 78% काम कंप्लीट झालेलं आहे. एकूण कामापैकी 78% काम हे कंप्लीट झालं आहे. मग आता 78%प्रमाणे आपण काल हा टेबल पाहिलेला आहे. द नॉशनल प्रॉफिट कॅल्क्युलेटेड बाय प्रिपेरिंग कॉन्ट्रॅक्ट अकाउंट इज डिस्ट्रीब्युटेड अमंग P&L अकाउंट अँड रिझर्व. जो काय आपण नॉशनल प्रॉफिट कॅल्क्युलेट केलेला आहे तो P&L अकाउंट आणि रिझर्वमध्ये वाटला जातो. तो कसा वाटायचा? आपली टक्केवारी किती आले? 78%. 78% म्हणजे बघा, हा कॉलम आहे पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन. आपली टक्केवारी 78 आली. 78 आली म्हणजे ती 50च्या पुढे, 50 अँड अबव. त्यामुळे आपल्याला हा जो काय रो आहे तो लागू होईल. 50% अँड अबव असल्यामुळे 78% म्हणजे 50%च्या पुढे, त्यामुळे आपल्याला हा फॉर्म्युला वापरावा लागेल. काय फॉर्म्युला आहे? नॉशनल प्रॉफिट गुणिले 2/3 गुणिले कॅश रिसिव्ड भागिले वर्क सर्टिफाईड. हा फॉर्म्युला वापरून जी काय अमाऊंट मिळेल तेवढी अमाऊंट ट्रान्सफर केली जाते P&L अकाउंटला. इथं काय सांगितलं बघा, नॉशनल प्रॉफिट टू बी ट्रान्सफर टू P&L अकाउंट. P&L अकाउंटला ह्या फॉर्म्युलाप्रमाणे जी रक्कम येईल तेवढी ट्रान्सफर करायची P&L अकाउंटला. बघा, मग इथं आपण वर्किंग नोट तयार केली. वर्किंग नोट नंबर 2, नॉशनल प्रॉफिट टू बी ट्रान्सफर टू P&L अकाउंट. P&L अकाउंटला प्रॉफिट किती जाईल? तर आत्ताचाच फॉर्म्युला काय? नॉशनल प्रॉफिट, सुरुवातीला घ्या नॉशनल प्रॉफिट गुणिले काय करायचे? 2/3 म्हणून गुणिले 2/3 आणि गुणिले काय? कॅश रिसिव्ड भागिले वर्क सर्टिफाईड. ते आहे तसं इथं घेतलं, कॅश रिसिव्ड भागिले वर्क सर्टिफाईड. आता फक्त किमती भरा. सुरुवातीला नॉशनल प्रॉफिट किती आहे बघा. नॉशनल प्रॉफिट आपण मगाशी फाइंड आउट केलेला आहे. किती? हा गोल केलेला 28,275. तो आहे तसा घेतला 28,275 गुणिले 2/3 आहे तसंच. आता गुणिले कॅश रिसिव्ड. बघा, कॅश रिसिव्ड आपण आत्ताच लिहिली होती. कॅश रिसिव्ड किती होती? इथं बघा बाय कॅश म्हटलेलं आहे. कॅश रिसिव्ड किती आहे? 1,80,000. तीच घेतली 1,80,000 आणि भागिले काय करायचे? वर्क सर्टिफाईड. इथं भागिलेचं चिन्ह. वर्क सर्टिफाईड किती आहे? आपण आत्ताच घेतलं होतं बघा, वर्क सर्टिफाईड. बघा एक्झाम्पलमध्ये पण ते आहे. वर्क सर्टिफाईडची अमाऊंट इथं आहे बघा, वर्क सर्टिफाईड ते आहे 1,95,000. ते आहे तसं घेतलं. वर्क सर्टिफाईड 1,95,000. तो गुणाकार केला आणि गुणाकार करून उत्तर मिळालं 17,400. काय केलं? नॉशनल प्रॉफिट घेतला गुणिले 2/3 आणि गुणिले कॅश रिसिव्ड भागिले वर्क सर्टिफाईड. त्याचा आन्सर आलं 17,400. एवढी अमाऊंट ट्रान्सफर करायची P&L अकाउंटला, 17,400. आणि जी काही शिल्लक रक्कम असेल, आपला जो एकूण नॉशनल प्रॉफिट होता, एकूण नॉशनल प्रॉफिट 28,275 होता, त्यापैकी 17,400 P&Lला. मग बघा, 28,275 पैकी 17,400 गेले P&Lला, P&L अकाउंटला गेले. मग राहिले किती रुपये? बघा, अँड रिमेनिंग नॉशनल प्रॉफिट, शिल्लक नॉशनल प्रॉफिट जो राहील, एकूण नॉशनल प्रॉफिट 28,275, त्यापैकी 17,400 गेले कुठे? P&L अकाउंटला ट्रान्सफर केले. ह्या फॉर्म्युलाप्रमाणे 17,400 हे P&Lला गेले. राहिले किती? तर 10,875. इट शुड बी ट्रान्सफर्ड टू रिझर्व. ते रिझर्वला ट्रान्सफर केले जातात. बरोबर. मग आता ते फक्त लिहायचं. P&L अकाउंटला 17,400 आणि रिझर्वला किती? 10,875. तेच बघा इथे लिहिलं आहे. कॉन्ट्रॅक्टच्या डेबिटला P&Lला 17,400 आणि रिझर्वला 10,875. आता हा जो काय प्रॉफिटचा आपण डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे, त्या प्रॉफिटचा सेकंड इफेक्ट करावा लागतो. पहिल्यांदा जो प्रॉफिट आहे, ओके, प्रॉफिट आपण काय करतो? 11th स्टँडर्डमध्ये आपण शिकलो आहे की प्रॉफिट जो असतो तो आपण कॅपिटलमध्ये ॲड करतो. कॅपिटल असतं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, परंतु आपल्या एक्झाम्पलमध्ये कॅपिटल दिलेलं नाही. त्यामुळे हा जो काय प्रॉफिट आहे तो लायबिलिटी साईडलाच, जिथं कॅपिटल असतं तिथंच तो सेपरेटली दाखवायचा. किती प्रॉफिट आहे? 17,400. बघा, मग लायबिलिटी साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसामध्ये वाटलेस प्रॉफिट म्हणायचं. किती? 17,400. बरोबर. हा एक इफेक्ट. आणि दुसरा जो आहे रिझर्व, हा रिझर्व काय केला जातो? रिझर्व किती आहे? 10,875. हा रिझर्व काय केला जातो? तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे काही क्लोजिंग WIP आहे त्यातून आपण कॅश रिसिव्ड मायनस केलेलं आहे. सेम त्याप्रमाणे त्यातून खाली रिझर्वसुद्धा लेस करायचा 10,875 आणि मग वजाबाकी बाहेर घ्यायची 8,625 रुपये. ओके. असेट साईडला आपण क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेसचा स्टॉक लिहिलेला होता, तो 1,99,500 होता. त्यातून आपण पहिल्यांदा कॅश रिसिव्ड वजा केलं, कॅश रिसिव्ड फ्रॉम कस्टमर.
ते 1,80,000 होतं. तसंच रिझर्वसुद्धा लेस करायचा आणि मग वजाबाकी जी येईल ती बाहेर घेतली जाते. ओके, ह्या आपल्याला नोशनल प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन करावं लागतं. हा आपण कॉन्ट्रॅक्ट अकाउंट तयार केलं, कॉन्ट्रॅक्ट अकाउंट तयार केलं. त्याच्यानंतर जी बॅलन्स शीट आहे, बॅलन्स शीटमध्ये पण बघा लायबिलिटी साईडला वेजेस झाले, आउटस्टँडिंग डायरेक्ट एक्सपेन्सेस P&L अकाउंट झालं, असेटला मटेरियल इन हँड प्लांट झालं, क्लोजिंग WIP झालेलं आहे. आणि इथं स्पष्ट म्हणलं आहे हे बॅलन्स शीटचे ॲबस्ट्रॅक्ट आहे, त्यामुळे ही बॅलन्स शीट इथं टॅली केली जात नाही आणि ते टॅली होतसुद्धा नाही. हे टॅली कधी होते? ज्या वर्षी हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होईल. ओके, आपलं वर्ष 31 डिसेंबरला संपलेलं आहे, 31 डिसेंबर अखेर काम पूर्ण झालेलं नाही, बरोबर. त्यामुळे हे काम ज्या वर्षी पूर्ण होईल त्या वर्षी ही बॅलन्स शीट ही ॲटोमॅटिकली टॅली होते. ओके, सो दिस इज फर्स्ट एक्झाम्पल ऑन द कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग. आपण या आजच्या लेक्चरमध्ये कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग मेथडमध्ये कॉन्ट्रॅक्ट अकाउंट कशा पद्धतीने तयार केलं जातं, कॉन्ट्रॅक्टी अकाउंट कसं तयार केलं जातं आणि बॅलन्स शीट कशा पद्धतीने तयार केली जाते याचं एक्झाम्पल पाहिलेलं आहे. ओके, यू शुड राईट डाऊन दिस एक्झाम्पल अँड सोल्युशन इन युअर नोटबुक. ओके, थँक्यू व्हेरी मच.